कसं आहे ते मुख्यमंत्रीच बोलू शकतात. मला त्याच्याबद्दल फार मोठी माहिती नाही आहे. एक घेतो. चर्चा आहे की लवकरच शिवसेनेच्या या विधानसभा निवडणुकीची उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. कधीपर्यंत जाहीर होईल आणि त्यामध्ये सत्तार साहेबांचं नाव असणार आहे का? नाही, माझं नाव असण्याचा काही प्रश्नच नाही. पहिलं नाव माझंच असतो. आणि आणि जी यादी तयार होऊ लागली ती यादी या 15 दिवसाच्या आत त्याचा अंतिम, कारण की निवडणूकच लागल्या. आता मला वाटतं का 7, 8, 10 तारखेपर्यंत आचारसंहिता लागेल. त्याच्या अगोदर उमेदवाराची पहिली यादी एकदा डिक्लेअर झाली तर लोक कामाला लागतात. पहिली यादी अजितदादाची, पहिली यादी एकनाथ शिंदे साहेबांची आणि देवेंद्रजी भारतीय जनता पार्टीकडून ते तात्काळ करतील, जेणेकरून थोड्या फार मोठ्या आमच्या अडचणी नाहीये. थोड्याफार जागावर वाटाघाटीमध्ये एखादा कमी जास्त होईल, परंतु तिघांनाही सन्मानाने जागा वाटप केल्या जाईल. चर्चा अशी आहे की अनेक जागावर मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते. काय चर्चा झाली का तुमची काही सीएम साहेब? नाही, याच्याबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही. याचा अंतिम करण्याचा अधिकार हे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील असं मला वाटतं. कारण की शेवटी पॉलिसी ठरवण्याचा अधिकार वरिष्ठांना असतो, पक्षप्रमुखांना असतो आणि ते निश्चित त्याच्याबद्दल योग्य तो निर्णय घेईल. बरं, संजय गायकवाड आपले सोबतचे सहकारी आमदार आहेत तुमचे आणि सत्ताधारी आमदार आहेत. त्यांनी काल माध्यमांशी एक वादग्रस्त वक्तव्य केले की राहुल गांधींची जीप कापणाऱ्यांना 10 लाखाचं किंवा 11 लाखाचं काहीतरी बक्षीस जाहीर केले. सत्ताधारी आमदारांनी असं वक्तव्य करणं असं पटतं तुम्हाला? मला वाटतं सत्ताधारी आमदारांनी अशा पद्धतीचे वक्तव्य करू नये. शेवटी आपला पक्ष हा लोकशाही पद्धतीने चालणारा आहे. आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये कोणी काही केलं असेल तर त्याच्याबद्दल जी काही कारवाई करण्याची पद्धत आहे तर करावी. परंतु अशा पद्धतीने आपण शब्दाचा वापर केला तर या महाराष्ट्रामध्ये जे काही गांधीजी असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी असतील, छत्रपती शिवराय, अनेक लोकांनी आपापल्या कार्यकाळामध्ये जे काही कार्य केलं त्यामध्ये कधीही अशी शब्दाची मला वाटतं का वापर झालेला नाहीये आणि त्याला कोणी सपोर्ट बी करणार नाही. आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. लोकशाही पद्धतीने लोकांना जसं लागतं कायद्याच्या चौकटीमध्ये ते बोलायला पाहिजे.